नंदिनी जाते घर सोडून, जीवाच्या आयुष्यातून कायमची दूर. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंदिनी ही जीवाचं सामान ठेवण्यासाठी कपाट उघडते आणि कपाट उघडल्यावरती त्या कपाटामध्ये काव्य आणि जीवाचं जे हँडमोल ठेवलेलं असतं ते खाली पडतं आणि खाली पडल्यामुळे ते तुटून जातं. त्याच्या आवाजाने जीवा हा झोपलेला असतो, पण तो खाडकन जागा होतो आणि मग तो सर्व त्या काचा गोळा करायला लागतो. तेव्हा नंदिनी ही घाबरते आणि ती त्याच्यासोबत त्या काचा गोळा करते. ती जीवाला घाबरून म्हणत असते की जीवा सॉरी, माझ्याकडून चुकून झालं, मी कपाटाचं दार उघडलं आणि हे खाली पडलं, माझं खरंच चुकलं. पण जीवा तिला ओरडत म्हणतो, तुझं सततच कसं चुकत असतं, का मागं लागली आहेस माझ्या आणि माझ्या वस्तूंच्या. आणि त्याला त्या काचा गोळा करत असताना चुकून काच लागते. तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, तुम्ही हात लावू नका, मी उचलते सगळं. पण जीवा तिला खूप जोरात ओरडतो आणि तिच्या हातातून त्या काचा घेत म्हणतो, एकाही वस्तूला हात लावू नकोस, तू आधी बाजूला हो. त्या हँडमोलकडे बघत जीवा रडत म्हणतो, ही शेवटची आठवण होती आमची. जीवा त्या हँडमोलला जोडत असतो आणि तो खूपच इमोशनल झालेला असतो. आणि जेव्हा नंदिनी त्याच्या तोंडातून हे सगळं ऐकते तेव्हा नंदिनीलाही खूप मोठा धक्का बसतो. ती एकदम मागे सरकते. जीवा हा तो हँडमोल तुटल्यामुळे खूपच कासावीस झालेला असतो. ते बघून नंदिनीला खूप वाईट वाटत असतं. नंतर जीवा ते हँडमोल घेऊन तिथून निघून जातो. जीवा गेल्यावरती नंदिनी खूप रडत असते आणि स्वतःशीच विचार करते, जर यांचं प्रेम एकतर्फी नसेल तर हे त्या दुःखातून कधीच बाहेर येणार नाहीत आणि माझ्यासोबत कधीच खुश राहू शकणार नाहीत. म्हणून मला काय तो निर्णय घ्यावाच लागेल. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल, जेव्हा सकाळी तयार होत असतो आणि त्याला नंदिनीची गरज असते म्हणून तो त्यांचं जे कपल वॉच असतं त्याचं बटन प्रेस करतो, पण नंदिनीची वॉच तिथंच वाजत असते. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी ही काहीच न सांगता कुठे निघून गेली. तर आता नंदिनीने जीवाच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय घेतला आहे का आणि खरंच नंदिनी हे घर सोडून गेली आहे का, हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.